आज मी फक्त एक मोठा बटाटा वापरून इतक्या छान अशा भरपूर अशा टेस्टी हेल्दी आणि चटपटीत अशा बटाटा पुरी बनवलेली आहे। इकडे बघू शकता इतक्या छान आणि सुंदर अशा हेल्दी टेस्टी बटाटा पुरी तयार केलेल्या आहेत। तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती इकडे बघू शकता। ते बघा इथे मी एक मोठा बटाटा घेणार आहे। हे 2 बटे बॉईल केलेले आहेत, पण याच्यातला मी 1 किंवा 1.5 जास्तीत जास्त बटाटा वापरणे, कारण मोठ्या साईजचे बटाटे आहेत। त्यानंतर इथे आपण एक मोठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, एक मोठी वाटी। आता तुम्हाला जास्त पुऱ्या बनवायच्या तर जास्त पीठ वापरा। आता इकडे अर्धी वाटी मी रवा घेते, बारीक रवा। म्हणजे 1 वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं तर त्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे, आणि 2 वाट्या जर गव्हाचं पीठ घेतलं तर त्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। इकडे बघू शकता। आता हा जिरा पावडर टाकते, 1 चमचा जिरा पावडर टाकले। अर्धा चमचा हे लाल मिरचीचा कूट टाकायचा आहे, हा रेडीमेडच घरी केलेला आहे मी। आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद, थोडंसं धना पावडर टाकायचं। त्यानंतर हे सफेद तीळ भेटतात बघा, हे टाकायचे 1-1.5 चमचा। रवा टाकल्यामुळं खूप छान क्रिस्पीपणा तयार होतो पुऱ्यामध्ये। आता हे एक मोठं बटाटा मी हे थोडंसं असं कुस्करून घेते, किंवा हाताने मॅश करून टाकलं तरी काय हरकत नाही, कारण आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। गरम खूप आहे म्हणून थोडंसं जरा अवघड जाते। आता बघा थोडे थोडे तुकडे पडेल, पण काय हरकत नाही। आता मी हे मळून घेणार आहे चांगलं। गरम असल्यामुळं मला बटाटा ते मॅश करताना आलं नीट। आता चवीनुसार आपण इथे मीठ टाकायचे। ओवा नक्की टाका, ओवा सध्या माझ्याकडे नव्हता, पण ओवा नक्की टाकायच्यामध्ये। ओवा आणि धने जिऱ्याची पावडर खूप गरजेची आहे ह्याच्यामध्ये। तर आपण धने जिऱ्याची पावडर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतले, आणि हे सगळं अगोदर हाताने मिक्स करायचं। हे जे पण आपण साहित्य वापरलं याच्यामध्ये, हे सगळं गव्हाच्या पिठामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, ज्याने पुऱ्यामध्ये ना खूप वेळपर्यंत क्रिस्पीपणा टिकून राहतो। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची। इथे तुम्ही आवडीनुसार थोडीशी भाजी टाकू शकता, आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकू शकता। आता इथं फ्लेवरसाठी मी जिरे टाकते, थोडेसे जिरे टाकलेले आहेत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा हाताने, कारण आपण कोथिंबीर आता नंतरून टाकली। कारण मला कोथिंबीर ॲक्च्युली टाकायची नव्हती, पण मूड झाला म्हणून परत टाकून घेतली। आणि सगळं पीठ असं गव्हाच्या पिठासारखं मळून घ्यायचं। खूप छान टेस्टी आणि हेल्दी पुऱ्या होतात ह्या, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। मस्तपैकी आता हे पीठ मळून झाले, याला थोडा वेळ द्यायचं आहे आपल्याला, 5-10 मिनटं, जेणेकरून चांगले फ्लेवर उतरण सगळे मसाल्याचे, आणि पीठसुद्धा नरम सॉफ्ट होऊन जातं। आपण याला थोडा वेळ दिला आहे। आता काय करायचं, आपला रोजचा हा कोलपाटी घ्यायचा आहे चपात्याचा आपला जो असतो तो, आणि हे जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ते थोडंसं असं नरम करून घ्यायचं आहे। जर कडक असेल तर थोडंसं नरम करून घ्या। हे बघा, जर नरम केल्यामुळं काय होतं, पुरी एकदम छान अशी मस्त लाटता येते आणि तुटतसुद्धा नाही। आता एक मोठी लाटी घ्यायची, 2 भाग करायची पिठाची, आणि मोठी लाटी, जसं आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवतो बघा, एक जाड लाटी तयार करून पूर्ण पोलपाट भरती चपाती लाटायची, मग त्यानंतर आपण याचे गोलाकार पुऱ्या करायच्या। तसंच प्रोसेस आहे ही सेम। आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे, रवा आहे, सोबत भरपूर अशी छान छान मसाले टाकलेत, कोथिंबीर टाकलीत, प्लस आपण याच्यामध्ये जिरेसुद्धा टाकलेत। एकंदरीत खूप टेस्टी हेल्दी अशा ह्या बटाटा पुऱ्या तयार होतात। आपण याच्यामध्ये बटाटेसुद्धा वापरलेले आहेत। इथे तुम्ही चीज सुद्धा टाकू शकता थोडंसं मॅश करून। आता हा ग्लास आहे बघा, कटऱ्याने चांगल्या अशा पुऱ्या निघतात। मला जर पुऱ्या बनवायच्या असेल तर मी अशाच प्रकारे करते। हे बघा, मस्त असे एक साईजच्या अशा गोलाकार पुऱ्या बनून जातात, 4-5 अशा पुऱ्या निघून जातात। हे बघा, सहजपणे यांनी पुरी काढता येते, किंवा पुरी कटर असतं बघा भेटतं, ते त्यानेसुद्धा तुम्ही करू शकता। ते मी इकडे एका ग्लासाने करते। हे बघा किती छान अशा पुऱ्या तयार होतात यांनी, आणि सहजपणे निघल्यासुद्धा जातात एकच साईजमध्ये एकदम। हे सगळ्या मी काढून घेते। 5 पुऱ्या झालेल्या आहेत छान अशा गोलाकाराच्या। हे बघा, मस्त अशा 5 पुऱ्या तयार केलेल्या आहेत। आता हे उरलेलं पीठ आहे ना, पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं, आणि थोडंसं अजून पीठ ॲड करून त्याची पुन्हा एकदा अशी जाडसर अशी मोठी अशी चपाती लाटून घ्यायची, आणि परत तेच प्रोसेसने पुऱ्या काढून घ्यायच्यात ग्लासाने किंवा कटरने। बघा, आता मी सर्व काढून घेते। आता हे उरलेलं सगळं जे पीठ आहे ना, याच्या सगळ्या मी पुऱ्या करून घेते, आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, इतक्या साऱ्या छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत, कट करून गोलाकारने मस्त तयार झाल्या। आणि इकडे बघू शकता, हे बघा, थोडासा पुऱ्यामध्ये ना जाडसरपणा ठेवायचा, अगदी पातळ नाही बनवायची। पातळ झाले की कडक होऊन जाते, आणि थोडं जाडसर असलं की तो फुगून येते पुरी चांगली, आणि क्रिस्पीपणा त्याच्यामध्ये छान तयार होतो।
आता तेल तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपण एक एक करून ही पुरी टाकून द्यायची गरम तेलामध्ये. इथे मी सुरुवातीला 3च पुऱ्या टाकते, हे बघा. आणि मस्त गॅस फास्ट करायचा, कारण पुरी म्हणलं की गॅस फास्ट असला की छान अशी फुगून निघते पटकन. हे असं थोडं थोडं करून हलक्या हाताने याच्यावर असं तेल टाकत राहायचं पुरीवर, आणि मस्त अशा ह्या पुऱ्या तयार होतात. अगदी फुगणाऱ्या, टमटमीत फुगणाऱ्या अशा ह्या पुऱ्या तयार होतात. इकडे बघू शकता किती भारी फुगत चालल्यात बघा पुऱ्या, मस्त झाल्यात. थोडासा याच्यामध्ये जाडसरपणा असल्यामुळं ह्या पुऱ्या लगेच फुगून निघतात. आणि पातळ लाटली की मग पुरी अजिबात फुगणार नाही आणि कडक कडक होऊन जाईल पापडासारखी. त्यामुळं थोडासा याच्यामध्ये जाडसरपणा नक्की ठेवा लाटता वेळेस. हे बघा किती छान अशा भारी आपल्या ह्या पुऱ्या फुगून निघलेल्या आहेत, एकदम तेलावर अशा तरंगतात. तर मस्त अशा क्रिस्पी टेस्टी अशा ह्या पुऱ्या तयार होतात, बटाटा पुरी. तर आता हे बघा, हे असा टेक्स्चर आला, थोडासा रेड ब्राऊन रंग आला की आपण ह्याला लगेच काढायचं. जास्त वेळ ठेवलं की मग करपून जाईल, मग काही उपयोग नाही होणार, टेस्ट पूर्ण बिघडून जाईल. त्यामुळे थोडासा याच्यामध्ये क्रिस्पीपणा तयार झाला की हे काढून घ्यायचं आहे. हे बघा सगळे आता मी काढून घेते आणि पुन्हा एकदा टाकून घेते 2-4 पुऱ्या याच्यामध्ये. आता थोडं थोडं करून मी ह्या सर्व पुऱ्या अशा तळून घेणार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तुम्ही ह्या पुऱ्या करू शकतात. आणि ह्या इतक्या भारी लागतात ना, याची टेस्ट खूप खमंग येते, कारण आपण याच्यामध्ये जिरे वगैरे सगळं टाकलेलं आहे, त्यामुळं खूप भारी लागते खाता वेळेस. हे आपल्या नॉर्मल गव्हाच्या पिठापेक्षा नाही, ह्या पुऱ्यांना एकदम भारी लागतात खायला. हे बघा, रोज रोज आपण तेच टेस्ट खाल्ली की थोडंसं चेंज केलं पाहिजे ना, त्यामुळे आपण गव्हाच्या पुऱ्या करतोच नेहमी. पण असल्यासुद्धा पुऱ्या, बटाटा पुरी म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टमॅटोचे सुद्धा पुरी बनतात, पालक पुरी बनती, मेथी पुरी बनती, वेगवेगळ्या प्रकारचे असे पुऱ्या बनवून ट्राय केल्या पाहिजेत, म्हणजे थोडंसं वेगळं खायला पाहिजे. हे बघा, आता मी सगळ्या पुऱ्या काढून घेते. पूर्ण पिठाच्या मी पुऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि इकडे मी थोडंसं थंड केल्यात, नॉर्मल गरमच आहेत पण थोडंसं नॉर्मल टेम्परेचर याचं कमी झालेलं आहे. आणि हे बघू शकता आपल्या सुंदर अशा क्रिस्पी अशा फुगलेल्या अशा कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या तयार झाल्यात, बटाटा पुरी, मसाला पुरीसुद्धा ह्याला तुम्ही बोलू शकता. हे बघा इतका भारी आणि क्रिस्पीपणा याच्यामध्ये तयार झाला आहे, रवा टाकल्यामुळं अगदी असं क्रिस्पीपणा याच्यामध्ये तयार झालेला आहे. इकडे बघू शकता, हे बघा मस्त असं कडक कडक झालेल्या आहेत पुऱ्या. आता मी हे तोडते बघा, वरचा पापड इतका छान असा क्रिस्पी झाला आहे बघा, आणि आतमध्ये ना बटाट्याची स्टफिंग इतके नरम सॉफ्ट आणि वरून क्रिस्पीपणा, एकदम भारी लागते. गरमागरम अशा पुऱ्या बनवायच्या चहासोबत, आवडीच्या भाजीसोबत, किंवा टिफिनला बोला किंवा प्रवासात बोला, तुम्ही या पुऱ्या बनवून नेऊ शकता. खूप वेळापर्यंत छान एक क्रिस्पीपणा राहतं याच्यामध्ये, आणि प्लस हे अजिबात खराब होत नाहीत, हाही तशाच राहतात मस्त व्यवस्थित. हे बघा नरम सॉफ्ट असे खमंग फ्लेवर येतो आहे खाता वेळेस मसाल्याचा, जिऱ्याचा आणि बटाटे. एकंदरीत खूप छान पुऱ्या झालेल्या आहेत, मला तर खूप आवडत. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडतील आणि सगळेजण आवडीने खातील अशा ह्या बटाटा पुरी. तुम्ही एकदा ट्राय करा, आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब, ह्या व्हिडिओला लाईक करा अशीच रेसिपी बघण्यासाठी. हे बघा मस्त झालेल्या आहेत अशा कुरकुरीत अशा फुगलेल्या पुऱ्या आपल्या तयार केलेल्या आहेत आपण, बटाटा पुरी. खूप कमी साहित्य, रोजचेच आपले डेली रुटीनचे मसाले आहेत, आणि अशा छान छान पुऱ्या बनवायच्या, टिफिनला नेऊ शकता तुम्ही गरमागरम चहासोबत, किंवा असं काही चटपटीत खाऊ वाटलं की अशा पुऱ्या तुम्ही बनवून खाऊ शकता. रोज रोज गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या खाण्यापेक्षा हे असं थोड्याशा वेगवेगळ्या पुऱ्या करून खाल्ल्या पाहिजेत. हे बघा, आता मी पूर्ण ही पुरी संपवून घेतली. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या, आणि नक्की अशा बनवून ट्राय करा एकदा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपीसोबत. आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा.